लातूर जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या आंदोलनाला घेऊन काही आत्महत्या झालेल्या होत्या आणि त्या आत्महत्येच्या दृष्टीनं लातूर पोलिसांनी एक इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि या तपासामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे सर आपल्यासोबत आहेत। सर, मला सांगा, हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय आढळलेलं आहे आणि ह्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या संदर्भाने आत्महत्या झालेल्या आहेत का, किंवा आणखी ज्या काय आत्महत्या झाल्या त्यामध्ये तपास सुरू आहे का? लातूर जिल्ह्यामध्ये मागील 1.5 महिन्यामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या। त्याच्यामध्ये पहिली घटना होती अहमदपूर तालुक्यातील, जी 26 ऑगस्टला घडली होती। या घटनेमध्ये ज्याने विष प्राशन केलं होतं, ते विष प्राशन केल्यानंतर त्याला जेव्हा दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं, तर त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांकडून त्या ठिकाणी एक चिठ्ठी पोलिसांकडे सादर करण्यात आली की जी मैतानी लिहिलेली आहे असं सांगण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मी विष प्राशन करून आत्महत्या करत आहे असा मजकूर होता। तर त्या अनुषंगानं MLC केस दाखल झाली होती आणि त्याचा तपास पोलीस करत होते। त्यानंतर 13 सप्टेंबरला निलंगा तालुक्यामध्ये एका इसमाचा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीला शॉक लागून त्या ठिकाणी मृत्यू झाला होता। त्याच्या तपासामध्ये सुद्धा त्याच्या घराची घरझडती घेत असताना त्याच्या शर्टाच्या खिशातून एक चिठ्ठी त्या ठिकाणी नातेवाईकांनी त्या ठिकाणी पोलिसांसमोर सादर केली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी मी इलेक्ट्रिक शेगडीला पकडून त्या ठिकाणी स्वतःला शॉक घेऊन आत्महत्या करत आहे अशा पद्धतीचा मजकूर लिहिला होता। आणि 14 सप्टेंबरला चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून एका अनिल राठोड नावाच्या इसमाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्याच्या शवविच्छेदनापूर्वी त्याच्या अंगझडती पंचनामे करत असताना त्याच्याच नातेवाईकांनी त्या ठिकाणी एक चिठ्ठी पोलिसांना सादर केली होती, ज्याच्यामध्ये बंजारा समाजाला ST प्रवर्गातनं आरक्षण मिळावं म्हणून मी आत्महत्या करत आहे अशा पद्धतीचा मजकूर होता। या अनुषंगानं वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते। तसेच अहमदपूर पोलीस स्टेशनला MLC दाखल करण्यात आली होती। याचा तपास करत असताना प्रायमरी असं निदर्शनास आलं की ह्या ज्या सुसाईड नोट्स आहेत, तर या सुसाईड नोट्स या मैतांनी लिहिलेल्या नसून ह्या इतर कुणीतरी लिहिलेल्या असाव्यात असा प्राथमिक संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये सखोल तपास केला, चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर तपासादरम्यान जे मैताचं पूर्वीचे जे हस्ताक्षर होते ते हस्ताक्षर त्या ठिकाणी प्राप्त केले। त्याचबरोबर ज्या व्यक्तींवर संशय होता त्या व्यक्तींचे सुद्धा त्या ठिकाणी हस्ताक्षराचे नमुने घेण्यात आले आणि जी सुसाईड नोट होती तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हस्ताक्षर तज्ज्ञांकडे त्या ठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या आणि हस्ताक्षर तज्ज्ञांचे त्या ठिकाणी तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर असं निष्पन्न झालं की या ज्या सुसाईड नोट आहेत तर त्या मैतांनी किंवा ज्यांनी विष प्राशन केलं होतं त्यांनी लिहिलेलं नसून त्या इतर इसमांनी लिहिलेल्या आहेत, ज्यांच्यावर आम्हाला संशय होता आणि ते निष्पन्न झाल्यामुळं आज रोजी या 3ही प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला या चिठ्ठ्या ज्या इतर इसमांनी लिहिल्या होत्या त्या इसमांनी त्या ठिकाणी ती चिठ्ठी लिहून त्या चिठ्ठीच्या आधारे आरक्षण मिळण्यासाठी म्हणून एक बनाव त्या ठिकाणी तयार केला, शासनावर दबाव आणण्यासाठी किंवा यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी, त्याचबरोबर स्वतःचा आर्थिक फायदा त्या ठिकाणी मिळवण्यासाठी अशा पद्धतीची ती खोटी चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी मैताच्या जे कपडे आहेत त्या ठिकाणी ती ठेवण्याचा प्रयत्न करून फसवणूक करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर त्या अनुषंगाने आज त्या 3ही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। लातूर जिल्ह्यातली आरक्षणाच्या संदर्भानं किंवा जो लढा उभारला गेला त्या संदर्भाने हे स्पेसिफिक 3 प्रकरणं जे आहेत ते समोर आलेली आहेत। ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी ती चिठ्ठी लिहिलेलीच नव्हती, त्यामधला एक जण जो आहे तो वाचला आणि हे पोलिसांच्या तपासाला बळ मिळालं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।